मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाची मोठ्या विजयाकडे वाटचाल। 10 पैकी 5 जागांवर विजय आणि आघाडी। सिनेट निवडणुकीवरनं विरोधकांना हायकोर्टाची तिसरी चपराक। मतमोजणीला स्थगिती देण्यास नकार। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या धनश्री सहस्त्रबुद्धेच्या घरी पोलिसांची टीम दाखल। महिला मनोरुग्ण असल्याची माहिती समोर। एखादी बहीण उद्विग्न झाली असेल तर कारण समजून घेऊ, व्यथा दूर करू। कुणी जाणीवपूर्वक केलं असेल तर तेही समजून घेऊ। फडणवीसांची तोडफोडीवर प्रतिक्रिया। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्याची काँग्रेस शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी। तर शिंदे गटाकडून निवडणुका एकाच टप्प्यात घ्याव्यात अशी मागणी। कवठे महांकाळमध्ये भाजप आणि शरद पवार गटात हाणामारी। माजी उपनगराध्यक्षाला संजय काका पाटलांकडून मारहाणीचा आरोप। तर आधी स्वीय सहायकाला मारहाण झाल्याचा माजी खासदारांचा आरोप। पुणे मेट्रो सुरू करण्यासाठी मविया नेत्यांचं ठिय्या आंदोलन। मोदींच्या हस्ते रविवारी उद्घाटन आणि शिंदे फडणवीस करणार मेट्रोने प्रवास। राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह 100 कोटी खर्चून साकारणार शिवसृष्टी। मुख्यमंत्र्यांपुढे प्रेझेंटेशन सादर। आदिवासी आरक्षण पुन्हा बहाल करा म्हणत नागपूरमध्ये गोंडगोवारी समितीचा भव्य मोर्चा। केल वड समितीचा अहवाल तातडीने लागू करण्याची मागणी। अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जमीन उपलब्ध करून देऊ। राज्य सरकारची हायकोर्टामध्ये हमी। 3 शहरांमध्ये झालाय अंत्यसंस्काराला विरोध। औषध अनुदानित शाळांच्या शिक्षकांसह मुंबईमध्ये आंदोलन। खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली भेट। आंदोलकांशी चर्चा। अडल्ट मूव्ही स्टार रिया बर्डेला उल्हासनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या। बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय नागरिकत्व मिळवून सहकुटुंब भारतामध्ये वास्तव्य। पश्चिम उपनगरात पावसाची जोरदार बॅटिंग। बोरिवली दहिसर परिसरात जोरदार पाऊस। पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।